नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवत आहोत साबुदाणा खिचडी. तर तुम्ही बघू शकता. आता आपण कांदा कापत आहे मित्रांनो. कांदा कापायचा मस्त एकदम व्यवस्थित. त्याला काळा लागलेला असतं ते पूर्ण धुवून घ्यायचं, नाही तर कट करून टाकायचं सगळं. कांदा कापलेला आहे मित्रांनो. 2 मिरच्या, कोथिंबीर, सगळ्या गोष्टी टाकत आहे मित्रांनो. मी साधी सिंपल रेसिपी आहे मित्रांनो, बघून घ्या पूर्ण. बघू शकता कांदा कापत आहे मित्रांनो. कांदा, थोडीशी कोथिंबीर, 2 मिरच्या, कढीपत्ता, सगळं व्यवस्थित टाकत आहे मित्रांनो. कढीपत्ता सगळी घाण व्यवस्थित फेकून देत आहे मित्रांनो. एकदम साधी सिंपल रेसिपी आहे मित्रांनो, व्यवस्थित बघून घ्या. बाजूवाली आंटी बोलत होती कि हम ब्राह्मण है, हमारे घर से खाओ, असं तसं बोलो. ब्राह्मण रहे नहीं तो कोई भी रहे, बोलो मैं ऐसा कुछ नहीं है बोलो. बोलने के लिए धन्यवाद बोलो, लेकिन वो घर का राशन कौन ख़त्म करेगा, असं माझ्या मनामध्ये मित्रांनो. आजकाल कुठे चालतं ते ब्राह्मण आणि कोणत्या जाती. त्यांनी बोललं ते चांगली गोष्ट आहे, पण ती आज देणार, उद्या देणार, परवा देणार आणि तिसऱ्या दिवशी बोलून दाखवणार. त्यापेक्षा कोणाचे उपकार आपल्याला नको. आपणच घरामध्ये बनवून, काय अर्धा तास लागेल, 1 तास लागेल, आपलं बनवून घ्यायचं आणि खायचं मित्रांनो. आता घेतलं बघू ना मित्रांनो बनवायसाठी. सगळे व्यवस्थित बनवत आहे मित्रांनो. सगळे व्यवस्थित भांडे वगैरे साफ करत आहे मित्रांनो. घराची साफसफाई, कारण घरी कोण नाही आहे, तुमची वहिनी गेली गावाला, त्याच्यामुळे हे करणं गरजेचं आहे. बाहेरचं किती खाणार माणूस, घरचं पण खाल्लं पाहिजे मित्रांनो. घरचं हे हेल्दी असतं सगळं. आता टाकत आहे मग मीठ, नमक, हळद. चांगलं फ्राय करून घ्या मित्रांनो व्यवस्थित. या नाश्ता करायला मित्रांनो. या साबुदाणा खिचडी खायला. बघू आता कशी बनली. मस्त.
मीठ कमी पडलं नाही, मीठ कमीच खा माझं.